नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। समुपदेशन फेरी म्हणजे काउन्सिलिंग राऊंड याबाबत या ठिकाणी आज बघणार आहोत। तर या राऊंडमध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी 100% ॲडमिशन मिळू शकतं, तर संस्था आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11। आता ही संस्था शिफ्ट झालेली आहे मुलुंड या ठिकाणी, स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात जागा असणार आहेत। तर ज्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे ॲडमिशन मिळालेले नाही, ज्यांनी नवीन अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी ह्या संस्थेमध्ये 100% ॲडमिशन मिळणारच आहे। तर यासाठी तुम्हाला वेळ थोडा द्यावा लागणार आहे। 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला समुपदेशन फेरी आहे, म्हणजे स्पॉट ॲडमिशन म्हटलं जातं किंवा त्या ठिकाणी काउन्सिलिंग राऊंड म्हटलं जातं। तर यामध्ये तुम्ही जे अर्ज भरताय, नवीन अर्ज भरतायत किंवा ज्यांना पहिले 4 राऊंड कोणताही ट्रेड मिळालेला नाही, त्यांना 27 आणि 28 ऑगस्टला अटेंडन्स लावायचा आहे। त्याचा व्हिडिओ वेगळा टाकणारच आहे। तरी सुद्धा 27, 28 आणि 30, 31 या 2 तारखा लक्षात ठेवा, 27 आणि 30। तर या ठिकाणी तुम्हाला 100% ॲडमिशन मिळणार आहे। तर जाऊया डिटेल्स। मुंबई 11 मध्ये कोणकोणते ट्रेड्स भरपूर आहेत, परंतु काही ट्रेड जे घेतले आहेत यामध्ये तुम्हाला 100% जॉब गॅरंटी आहे। स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता, त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसुद्धा प्राप्त करू शकता। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स कोर्सकडे। तर या संस्थेमध्ये पहिला जो कोर्स घेऊ, या ठिकाणी IDD म्हटलं जातं, त्या ठिकाणी इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन। 10वी पास बेसिक क्वालिफिकेशन आहे, 1 वर्षाचा ट्रेड आहे आणि 1 वर्ष तुम्हाला अप्रेंटिसशिप करता येते। इंटेरियर म्हणजे IDD मध्ये जॉब अपॉर्च्युनिटीसुद्धा भरपूर असतात। आर्किटेक्चरल डिझाईन ऑफिस, इंटेरियर डिझाईन फर्म्स, पेन कन्सल्टन्सी, स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता। त्याचबरोबर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हटलेलं आहे आणि या कोर्समध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला अपॉर्च्युनिटीसुद्धा असतात। तर इथे तुम्हाला प्रायव्हेट कंपनीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला घेऊ शकते, ऑल ओव्हर वर्ल्ड म्हटलेलं आहे। त्यामुळे या कोर्सला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत। तर या कोर्सबाबत डिटेल या ठिकाणी अशा प्रकारचे पूर्ण ट्रेनिंग असणार आहे तुमचं। वेगवेगळ्या प्रकारचे IDD म्हणजे इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन यामध्ये शिकवलं जातं। तर हा एक कोर्स या ठिकाणी तुम्हाला भरपूर म्हणजे या ठिकाणी सीट्ससुद्धा आहेत। त्यामुळे मुंबई 11 या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स प्राप्त होणार आहे। दुसरा आहे कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट, तर कोपा म्हटलं जातं। याला सुद्धा 10वी पास आणि 1 वर्ष अप्रेंटिसशिप आहे, 1 वर्ष कोर्स आहे। सगळ्या ठिकाणी बरेच रेल्वे, ऑर्डर्स फॅक्टरी, महिंद्रा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब मिळतात। स्वतःसुद्धा तुम्ही एक चांगला कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करू शकता। प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काम मिळतं। स्वतःचा बिझनेस चालू करू शकता। त्यामुळे हा कोर्ससुद्धा तुम्हाला अशा प्रकारे सुंदर लॅब्स सेटअप केलेला आहे या ठिकाणी मुंबई 11, म्हणजेच त्या ठिकाणी आता मुंबई 11 म्हणजेच मुलुंड या ठिकाणी। त्यामुळे हा कोर्ससुद्धा एक चांगला अपॉर्च्युनिटी असणार आहे काउन्सिलिंग राऊंडला। तर काउन्सिलिंग राऊंडला याच्यासुद्धा भरपूर सीट तुम्हाला उपलब्ध असू शकतात। तिसरा कोर्स आहे DTP। या ठिकाणी डेस्कटॉप पब्लिकेशन जो आहे तो SSC पास आहे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे। 1 वर्षाचा कोर्स, 1 वर्ष अप्रेंटिसशिप, जॉब अपॉर्च्युनिटी सगळीकडेच असते। त्याचबरोबर स्वतःचा बिझनेस चालू करू शकता। वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ऑफिस असेल, ॲडोबे फोटोशॉप असेल किंवा कोरल ड्रॉ वगैरे असेल, या ठिकाणी तुम्हाला शिकता येईल आणि स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकता येईल किंवा तुम्ही जॉबसुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारचे चांगला कोर्स DTPO हा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे। याच्यासुद्धा काही सीट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात। त्याच्या पुढचा कोर्स आहे ICTSM SSC पास आहे, 2 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्ष अप्रेंटिस आहे। ट्रेनिंग सिस्टीममध्ये यामध्ये थिअरी, प्रॅक्टिकल्स, प्रोफेशनल स्किल्स, नॉलेज, वर्कशॉप कॅल्क्युलेशन सुद्धा असतं, एम्प्लॉयबिलिटी। आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भरपूर ठिकाणी जॉब अपॉर्च्युनिटीज, त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉबसुद्धा मिळू शकतात। तर ICTSM हा सुद्धा कोर्स या ठिकाणी उत्तम प्रकारे लॅब सेटअप केलेला आहे। त्यामुळे या कोर्समध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर ICTSM मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर असे दोघांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण आहे। त्यामुळे जॉब आणि म्हणजे प्रॅक्टिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर कम्प्युटर रिलेटेड सुद्धा त्या ठिकाणी मिळतं।
तर TPS हा एक सुद्धा एक कोर्स आहे. या ठिकाणी टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम TPS याला 2 वर्ष कोर्स आहे, 1 वर्ष अप्रेंटिस आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटी सगळीकडे आहे, त्यामुळे हा कोर्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी MSBTला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन सुद्धा करू शकता. तर हा कोर्स सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं उत्तम त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज असणार आहे. तर TPES यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल यांचं एक कोलॅबरेशन आहे किंवा एकत्रीकरण म्हणता येईल. त्यानंतर आहे प्लंबरमध्ये तर सगळ्यांनाच भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात. रेल्वे असेल, ऑर्डनन्स फॅक्टरी असेल, माझगाव डॉक असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, यामध्ये TMC, KDMC सगळ्या महानगरपालिकामध्ये हा प्लंबर हा विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतो. प्लंबर टेक्निशियन असतात. ते 10वी पास आहे, 1 वर्षाचा त्या ठिकाणी ड्युरेशन आहे. अप्रेंटिसशिप 2 वर्ष इंडस्ट्री करू शकता. स्वतःचा सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता किंवा पंप ऑपरेटर म्हणून सुद्धा काम करू शकता. तर प्लंबरमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हा कोर्स भरपूर जागा त्या ठिकाणी बऱ्यापैकी असतात, त्यामुळे या कोर्समध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हा कोर्स आहे मेसनमध्ये तुम्ही 10वी पास किंवा फेल हे दोन्ही चालू शकतात. 1 वर्षाचा कोर्स आहे, 2 वर्ष इंडस्ट्री किंवा प्रायव्हेट सुद्धा घेऊ शकता. सगळीकडे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. माझगाव डॉक, मेट्रो, पब्लिक वर्क्स, मिलिटरी, रेल्वे, जिल्हा परिषद, BMC, TMC, KDMC, रिलायन्स, L&T कन्स्ट्रक्शन, गोदरेज कन्स्ट्रक्शन. तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत मेसन या ट्रेडला. त्यामुळे हा सुद्धा कोर्स त्या ठिकाणी शिकवला जातो आणि वेल डिझाईन केलेला आहे. त्यानंतर कोर्स आहे वूड वर्क टेक्निशियन किंवा त्याला कार्पेंटरी असं म्हटलं जातं. SSC पास 1 वर्षाचा कोर्स आहे, 2 वर्षाची अप्रेंटिसशिप, 60 ट्रेनी असतात. आता कार्पेंटरीमध्ये रेल्वेमध्ये सुद्धा जॉब मिळतो. बसेस, मुंबई महानगरपालिका, नॉवल डॉकयार्ड, स्वतःचा बिझनेस चालू करू शकता किंवा मेंटेनन्स वर्क सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या आहेत ज्या बसेस वगैरे बनवतात, त्या ठिकाणी सुद्धा हा कोर्स अत्यंत उपयोगाचा आहे. आणि वुडवर्क हे सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा बिझनेस सुरू करून तुम्ही एक प्रकारचं सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता. शीट मेटल वर्क हा एक कोर्स आहे. 10वी पास किंवा फेल विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. 1 वर्षाचा कोर्स आहे, 2 वर्ष इंडस्ट्रीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप करू शकता. सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कंपनीज, मग त्या ठिकाणी जहाज बनवणारी कंपनी असेल, रेल्वे बनवणारी कंपनी असेल किंवा माझगाव डॉक, DRDO, ऑर्डनन्स फॅक्टरीज, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज अँड बॉयज. शीट मेटल वर्क म्हणजे पत्रा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम करतो अशा बसेससुद्धा बनवले जातात. बसचे कारखाने या ठिकाणी सुद्धा या विद्यार्थ्यांना भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात. आणि शासकीय रेल्वेमध्ये सुद्धा तुम्हाला हा जॉब मिळू शकतो शीट मेटल वर्क केलेल्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर आहे मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स MMTM. 10वी पास विद्यार्थी या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आहे. 2 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्ष इंडस्ट्री असते. त्यामध्ये तुम्हाला भरपूर स्कोपसुद्धा आहे. ऑल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कंपनीज, रेल्वेज, वेस्टर्न रेल्वेज, माझगाव डॉक, ऑर्डनन्स फॅक्टरीज, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज अँड बॉयज या सगळ्या ठिकाणी MMTMचे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात. सुपरवायझरी वर्कसुद्धा असतं. त्याचबरोबर मशीन वर्क भरपूर असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन दुरुस्ती करणे आणि त्यांचं मेंटेनन्स करणं या कोर्समध्ये येतं. CNC वर्किंगसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिकता येणार आहे. तर मेंटेनन्स वर्क हा MMTM या कोर्समध्ये असतो. त्यानंतर आहे मशिनिस्ट ग्राइंडर. मशिनिस्ट ग्राइंडरमध्ये SSC पास 2 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्ष अप्रेंटिसशिप. सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंट कंपन्या किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा या महिंद्रा असेल, गोदरेज असेल, मोटर्स, टाटा मोटर्स स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतात. त्याचबरोबर या कोर्समध्ये तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर जे दिलेले आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉल करून बोलू शकता. मशिनिस्ट हा कोर्स आहे, त्याच्या पुढचा SSC पास 2 वर्षाचा कोर्स आहे. सर्व गव्हर्नमेंट कंपन्या, रेल्वेज, माझगाव डॉक, ऑर्डनन्स फॅक्टरीज, महिंद्रा अँड महिंद्रा, त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही सुपरवायझर यू कॅन वर्क ॲज अ सुपरवायझर. आता या कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असेल, पूर्णपणे मशीन वर्क आहे, मशीनवर काम असतं, त्यामुळे जास्त हार्डवर्क नाही आहे. त्यामुळे या ट्रेडमध्ये वुमनसुद्धा या ठिकाणी फिमेलसुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये दिसतात. त्याचबरोबर CNC मशिनिंगसुद्धा या कोर्समध्ये असतं. त्यामुळे
चांगला कोर्स आहे मशिनिस्ट, या कोर्सला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. टूल अँड डाय मेकर हा पुढचा कोर्स आहे. त्यामध्ये प्रेस, टूल्स, जिग्स अँड फिक्चर्स, SSC पास आवश्यक विद्यार्थी लागतो. 2 वर्ष कोर्स आहे. 1 वर्ष इंडस्ट्री म्हणजे अप्रेंटिसशिप. माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज अँड बॉयज, प्रेस टूल डिझायनर. त्याचबरोबर यू कॅन वर्क ॲज मिलिंग मशीन ऑपरेटर, लेथ मशीन ऑपरेटर, ग्राइंडिंग मशीन ऑपरेटर, टूल अँड डाय मेकर, CNC मशीन ऑपरेटर म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. तर टूल अँड डाय मेकरची सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. पूर्ण वर्कशॉप या ठिकाणी दिसतो आहे. तर मुंबई 11 या ITIमध्ये म्हणजे आता सध्या मुलुंडमध्ये हा कोर्स तुम्हाला दिसतो आहे. पुढचा कोर्स आहे पेंटर जनरल. 10वी पास या ठिकाणी आवश्यक विद्यार्थी असतो. 2 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्ष अप्रेंटिसशिप आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब मिळतोच. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्या, रेल्वे, टाटा मोटर्स, DRDO, ऑर्डनन्स फॅक्टरी, बस बनवणाऱ्या कंपन्या, त्याचबरोबर कार बनवणाऱ्या कंपन्या, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या यामध्ये तुम्हाला मिळतात. तर तुम्ही स्वतः ब्रश पेंटर, पॉलिशर, स्प्रे पेंटर यासारखे काम करू शकता. या ठिकाणी महिलासुद्धा या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन चांगल्या प्रकारे स्वतःचा व्यवसायसुद्धा चालू करू शकतात किंवा जॉबसुद्धा अपॉर्च्युनिटीज भरपूर प्रमाणात असतात. तर पेंटर जनरल या कोर्सला सुद्धा इथे भरपूर जागा असणार आहेत. टर्नर हा कोर्स आहे. SSC पास 2 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्ष इंडस्ट्री आहे. लेथ मशीनवर मॅक्झिमम काम असतं. सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंट कंपन्या आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना 100% जॉब गॅरंटी असते. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसायसुद्धा बरेच विद्यार्थी चालू करतात. CNC मशीनिंग आल्यामुळे CNC मशीनवर सुद्धा काम असतं. त्यामुळे पगारसुद्धा बऱ्यापैकी मिळतो. तर मशीन ऑपरेटर म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. आता मुंबई 11मध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला बघता येतील, जे सिंगल पीसपासून बनवलेले, काही चेस बोर्डसुद्धा बनवलेला आहे किंवा तोफ असेल, यासारखे डिझाईन्स या कोर्समध्ये तुम्हाला शिकता येणार आहेत. तर अशा प्रकारे सध्या ही जी संस्था आहे ती मुलुंड येथे शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे या कोर्सला तुम्हाला 100% गॅरंटी, 100% जागा मिळणारच आहेत. त्यामुळे जागांची संख्यासुद्धा भरपूर आहे. ट्रेड्स रिलेटेड जे युनिट्स असतात, युनिट जास्त असल्यामुळे जागा भरपूर आहेत. फीसुद्धा खूप कमी ठेवलेली आहे. त्या ठिकाणी शासकीय फी 1750 आणि 950, त्याचबरोबर 3350, मशीन ट्रेड असेल तर 3350 आणि 950 ठेवलेली आहे. त्यामुळे या कोर्सला तुम्हाला 100% इथे काउन्सिलिंग राऊंडला जागा असणार आहेत. आता ही संस्था मुंबई 11 ही संस्था मुलुंड इथे शिफ्ट झाल्याने तुम्हाला इथे भरपूर जागा मिळणार आहेत. त्यामुळे काउन्सिलिंग राऊंडला म्हणजे शेवटच्या 30 आणि 31 तारीखला तुम्हाला इथे 100% ॲडमिशन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रत्येक ट्रेड रिलेटेड जे इन्स्ट्रक्टर आहेत किंवा माहिती देणारे आहेत त्यांचे नंबर या ठिकाणी दिले आहेत. तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.